भारतीय जनता पार्टी पनवेल अंतर्गत नमो चषक 2025 चे आयोजन खारघर गाव येथे करण्यात आले होते। या अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन 6 ते 9 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे। या सामन्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सामाजिक कार्यकर्ता व युवा नेता परेश ठाकूर यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नमो चषकचे उद्घाटन करण्यात आले। आपल्या संभाषणात वनमंत्री गणेश नाईक यांनी या क्रिकेट सामन्यांमध्ये सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। तसेच सांगितले की हे नमो चषक सर्व खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ सिद्ध होत आहे। भविष्य काळामध्ये नवी मुंबई जरी आमचं शहर असलं तरी पनवेल हे सुद्धा आमचंच शहर आहे, उरण सुद्धा आमचंच शहर आहे। या धारणेतून या पूर्ण सिडकोची नवी मुंबईचा विकास होण्याकरता निश्चितपणे प्रशांत, मी तुझ्या पाठीमागे ताकदीने उभा राहणार आहे। आज हे आयोजन केलं हे खरं म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला सर्वार्थानं संपन्न करण्याचा जो इरादा व्यक्त केलेला आहे, त्याच्यामध्ये मैदानामध्ये तरुण उतरले नाहीत, सशक्त झाले नाहीत, त्यांच्यामध्ये उर्मी आणि ऊर्जा येणारच। त्या अनुषंगाने नमो चषक हा परफेक्ट त्या ठिकाणी तुम्ही नाव ठेवलेलं आहे। पत्रकारांशी बोलताना गणेश नाईक यांनी रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर यांच्या माध्यमातून आयोजित नमो चषक स्पर्धेची प्रशंसा केली। रामशेठ ठाकूर हे लोकनेते आहेत, पण माझ्या दृष्टिकोनात दानशूर, मी त्यांना माजी खासदार दानशूर रामशेठ ठाकूर असं नामनिर्देशन करतो। त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत ठाकूर माजी माननीय आमदार यांच्या नेतृत्वाखाली परेश ठाकूर याच्या एकूण नियोजनाखाली ही नमो चषक 2025 क्रिकेटची टेनिस क्रिकेटची भव्य स्पर्धा शुभारंभ झाला। प्रवीण पाटील हा सुद्धा म्हणजे ही जबाबदारी तुझ्याकडे मंडलाध्यक्ष मंडलाध्यक्ष म्हणून एकूण अतिशय शिस्तबद्ध सगळ्या तरुणांना प्रोत्साहित करणारी, भवितव्याकडे नजर ठेवून वाटचाल करणारी तरुण मंडळी। मी मगाशी त्या खालापूरच्या तरुणांना सांगितलं की प्रशांत ठाकूरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही बंडखोर बनार, गुंड बनणार नाही। कारण काही लोकांच्या नेतृत्वाखाली गुंडांचीच पैदास होती। तर अतिशय संयमी नेतृत्व प्रशांत ठाकूरांचं आहे। जीवनात कुठल्या पद्धतीनं वाटचाल करावी, कुठं आक्रमक व्हावं, कुठे थांबावं, कशा प्रकारे सर्व धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन करावी याची शिकवण रामशेठ ठाकूरनी दिली। या कार्यक्रमादरम्यान विविध पक्षातील युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश देखील केला, ज्यांचे स्वागत भारतीय जनता परिवारात गणेश नाईक यांच्या समवेत अन्य मान्यवरांनी केले। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।